आज या ठिकाणी क्षेत्रवासी गाव वाहुली येथे तुम्हा सर्वांचे सुपरिचित असे या गावचे प्रतिष्ठित नागरिक हरिभक्त परायण श्रीरंग बाबा मते, त्याचप्रमाणे त्यांचे दोन सुपुत्र मंगेश श्रीरंग मते आणि गणेश श्रीरंग मते आज या ठिकाणी गेली 24 वर्ष, हे 24वे वर्ष आहे. आणि 24वे वर्ष म्हणजे थोडक्यात 2 तप पूर्ण झाली. 2 तप पूर्ण झाली. एक विशेष सांगायचं म्हणजे त्यांच्या घराकडं पाहिलं तर तसं काही वाटत नाही. फार मोठे इथे बंगले आहेत बरं. आमची माऊली सांगायची, तुम्ही 2 एकर जमीन खरेदी करू शकता, पण देवाचं मंदिर बांधू शकत नाही. किंवा माऊली तेव्हा सांगायची, 10 रुपयाची ज्ञानेश्वरी तुम्ही खरेदी करू शकत नाही. 2 एकर जमीन खरेदी करू शकता, 10 रुपयाची ज्ञानेश्वरी बरं का. आमच्या माऊलीकडं 2 रुपयाचं भागवत आहे महाराज. किती रुपयाचं भागवत आहे? ज्याची किंमत 2 रुपये आहे, असं भागवत आमच्या गुरुमाऊलीकडं आहे. आणि म्हणून ते सांगायचे, 10 रुपयाची ज्ञानेश्वरी तुम्ही खरेदी करू शकत नाही. पण पांडुरंगाच्या मनात आलं की वाहुली गावात जाऊन काहीतरी सेवा करावी. ही भक्तांची सेवा आहे महाराज. आमचे श्रीरंग बाबा मते ही पांडुरंगाची सेवा नाही करत, पांडुरंग त्यांची सेवा करतो. आणि त्यानिमित्त मज पामराची अल्पशी सेवा. आपण माझ्याकडे पाहिलं तुम्हाला समजेल की हे कीर्तनकार नाहीत. पण कीर्तनकार असा नसतो. आम्हाला बरीच माणसं भेटतात, इनोवा गाडी आहे का? अरे मला सायकल चालवता येत नाही, त्याला कीर्तनकार म्हणावं. कीर्तनकार कुणाला म्हणावं? जो इनोवा गाडी स्वतः चालवित येतो त्याला कीर्तनकार म्हणावं. लोक म्हणतात, महाराज इनोवा आहे का? अरे म्हटलं मला सायकल चालवता येत नाही. त्याला सायकल चालवता येत, कीर्तन काय करावं नाही का? पण तरी सुद्धा तुमचं एक समाधानासाठी आमच्या वाघोलीकडून करंट लागला म्हणून बरं का. नाही तर तसं आम्हाला कोणी विचारित नाही बरं का. त्यांचे व्याही वाघोलीचे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, बाबा जमेल का? म्हटलं पाहूया, जमेल तशी सेवा करूया नाही का. आणि म्हणून आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग बरं का, क्रांतीचे सागर आणि शांतीचे सागर पैठण पुरेवशी नाथराया यांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि अभंगाची सुरुवात एकादशीपासून आहे, पण त्याचा मुख्य मेनू आहे तोची भक्त सत्य साचा बरं का. या अभंगाचा मेनू म्हणजे हिरो, या अभंगाचा हिरो आहे तोची भक्त सत्य साचा बरं का. या अभंगातून नाथराया अखिल समाजाला सुंदर सांगते, एकादशी एकादशी बरं का. पण एकादशी इथे हिरो नाही बरं का. एकादशी एकादशी जया छंद अहर्निशी बरं का. म्हणजे एकादशीचा छंद रात्रंदिवस, अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस बरं. एकादशी तर मला वाटतं 15 दिवसात येते. आजची एकादशी माहिती आहे ना आपल्याला, पापमोचनी एकादशी. मला वाटते बाबांना कोणीतरी चांगलं मार्गदर्शन केलं असेल की ज्या एकादशीला पापमोचनी, संकटमोचन. संकटमोचन कोण? श्री गणेश. श्री गणेश हे संकटमोचन आणि पापमोचनी बरं का. एकादशीचं आपलं पाहायचंच आहे, लक्षात का. जया छंद अहर्निशी नाथ महाराज सांगतात बरं का. व्रत करी जो नेमाने, अशी जी एकादशी पापमोचनी एकादशी आहे, त्या एकादशीचा जो नेमाने व्रत करतो बरं का, तया वैकुंठीचे पेने. पुढे पाहू आपण. त्याला वैकुंठाचं पेनं म्हणजे, पेने म्हणजे विश्रांती, पेने म्हणजे विश्रांती. पण पेण्यावरची विश्रांती ती क्षणिक आहे, एवढं विसरायचं नाही बरं का. पेनं त्याला म्हणतात. फक्त क्षणिक विश्रांती घ्यायची, निघून जायचं, त्याला पेनं म्हणतात. कल्पेवरी नाही. नामदेव महाराज सांगतात, विश्रांती घ्यावया कल्पेवरी. ते कल्पवरी नाही सांगितले नाथ महाराजांनी. पेने म्हणजे क्षणभर विश्रांती घेऊन चालून जातात. दुसऱ्या कड्यात महाराज सांगतात,
तिसऱ्या कडव्यात नाथ महाराज सांगतात नामस्मरण जागरण वाचे गाई नारायण. नामस्मरण करा, जागरण करा आणि वाचेने नारायणाचं नामस्मरण करा. इथे पांडुरंगाचं नाही सांगितलं, विठ्ठलाचं नाही सांगितलं, दत्ताचं नाही सांगितलं किंवा अन्य कोणत्याही देवाचं सांगितलेलं नाही. सर्वात श्रेष्ठ देव कोण असेल तर तो नारायण, बरं का. आणि नारायण त्याला का म्हणतात तर तो कुठे राहतो? क्षीरसागरामध्ये राहतो, म्हणून तो नारायण. वैकुंठात राहणारा नारायण नाही, जो क्षीरसागरात वास करतो, ज्याच्या पायाशी लक्ष्मी वास करते त्याला नारायण म्हणतात. त्याला गा, त्याचं नामस्मरण करा असं नाथ महाराजांचं मत आहे. आणि चौथ्या कडव्यात सांगतात की तोची भक्त सत्य साचा एका जनार्दनी म्हणे वाचा. आणि तोची भक्त हा या अभंगाचा मेनू आहे, हिरो आहे, बरं का. एकादशी एकादशी जया छंद अहर्निशी तोची भक्त सत्य साचा, बरं का. हा झाला पहिल्या कडव्याचा दुसरं चरण. दुसऱ्या कडव्याचं पहिलं चरण, नाही का. व्रत करी जो नेमाने तोची भक्त सत्य साचा, जो व्रत करी नेमाने. आणि तिसरं जे कडवं आहे ना तिथे दोन्ही लाईन मारलेले आहेत, बरं का. नामस्मरण जागरण तोची भक्त सत्य साचा आणि वाचे गाई नारायण तोची भक्त सत्य साचा. आणि नाथ महाराज सांगतात की तोची भक्त सत्य साचा एका जनार्दनी म्हणे वाचा. आठवलं या ठिकाणी. आणि पांडुरंगाची विठ्ठल रखुमाईची मूर्ती या ठिकाणी म्हणजे तिची प्राण प्रतिष्ठा झाली. 24 वर्षे 2 तप झाली. आणि मला तर नवल वाटते की लोक आता सुधारली, या टोप्या आता आल्या, हे शर्ट आता आले. पण 24 वर्षापूर्वी तर एवढी काही वारकरी उन्नती नव्हती, बरं का. आम्ही जायचो त्र्यंबकला जायचो महाराज, तर 80% लोकांना या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांचं समाधी आहे, मंदिर आहे, हे सुद्धा कुणाला माहीत नव्हतं. लोक जायची, भगवान शंकराचं दर्शन घ्यायचे, त्र्यंबकेश्वराचं निघून यायची. पण आता एवढी उन्नती झाली की आत्ताचे वारकरी भगवान शंकराला विसरले. वैष्णव मनोदया लक्षाला का अवघी देवावरी माया. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी विठ्ठल रखुमाईची मंदिराची प्राण प्रतिष्ठा आमच्या श्रीरंग बाबा मतेंनी केलेली आहे. त्यांना धन्यता द्यावा तेवढी थोडीच आहे, कारण बाकीचे बंगले पाहिल्यानंतर तुकोबांचंच मला आठवण आली महाराज. ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, रिद्धी सिद्धी आम्हा कामारित्या दाशी, परी नाही भाकरी. मागितलं तर काही मिळू शकेल हो तुकोबारायांना, भाकर सुद्धा खायला मिळाल तुकोबारायांना, पण रिद्धी सिद्धी त्यांच्या घरी पाणी भरत होते. तुकोबांचा विचार आपण जर केला तर कालिदासाने वर्णन केले, चंद्र चुलीत गेला. काय वैभव तुकोबारायांचं. आमच्या घरात चंद्र येत नाही महाराज, तुकोबारायांच्या चुलीत चंद्र जात होता. लक्षात आलं का? म्हणजे छप्परच नव्हतं हो. छप्पर घराला नसल्यामुळं जो चंद्राचा प्रकाश यायचा तो डायरेक्ट चुलीत जायचा. काय भाग्यवान असतील तुकोबारा, काय भाग्यवान असतील. आम्हा घरी गाई म्हशी. आता आम्ही यांच्याकडे बसलो होतो,
तर त्यांच्याकडं गाय आहे, गाय. त्यांनी खिल्लारी गाय पाहिली. काय गाय आहे ती, घोड्यासारखी गाय. त्याच्यात आम्हा घरी गाई म्हशी, पण तो कसा आम्हा घरी, तुम्हा घरी गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर उशी. काय आनंद तुकोबरायांचा. एकदा ते आले ना घरामध्ये, जिकडे तिकडे वाकीर काढलेला. आनंद वाटत त्यांना. काय वैभव आहे आमचं. आमच्या घरी कोण नांदतात, उंदीराने खुशी. असं का. आणि म्हणून आजची जी सेवा आहे, मला फार आनंद वाटतो ती मंदिर पाहिल्यानंतर आणि बाबांकडे पाहिल्यानंतर. बरं का, फार सुंदर सेवा आहे. तेव्हा पांडुरंगाला नमन करून आणि आपल्या सेवेला आरंभ करूया. पांडुरंगा करू प्रथम प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे करू हे कीर्तन रामनारायण, करू हे कीर्तन रामनारायण, करू हे कीर्तन
आयुष्य देते. सध्या कलियुगामध्ये नामदेवरायांच्या उक्तीप्रमाणे समाजावर अतिशय कठीण वेळ आलेली आहे. जनतेतील भगवंताची ओळख जोपर्यंत मानवाला होत नाही तोपर्यंत सुभाषितकारांच्या उक्तीप्रमाणे पशुभी समाना. जोपर्यंत जनतेतील भगवंताची ओळख होत नाही महाराज, बरं का. आणि म्हणून सध्याच्या आता इराक, अमेरिका, इस्रायलचं जे युद्ध चालू आहे, ज्या दिवशी चालू झालं त्या दिवशी म्हटलं की ही वेळ ती नाही. आता युद्ध जे करतात त्याला माणूस म्हणताच येणार नाही, फक्त उच्चबिंदू पाहिजे. सध्या युद्धाची पूर्वीची ती काळ निघून गेला पूर्वीचा. आता माणसाने माणसावर प्रहार करणं म्हणजे याच्यासारखी वाईट गोष्ट जगात दुसरी नाही. अहो, तो बॉम्ब टाकायचा, हजारो माणसं बेचिराग करून टाकायची. शाळेवर बॉम्ब टाकला, 80-90 पोरं चिमुकली पोरं गतप्राण झाली, बरं का. ही स्थिती बदलायची असेल तर सर्व धर्मां परित्याज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. भगवंताने गीतेमध्ये अगदी ठाम सांगितलं अर्जुनाला, या अर्जुना, सर्व धर्मां परित्याज्य, सगळ्या धर्माचा त्याग कर. हिंदू, ईसाई, मुस्लिम, जैन, अनेक प्रकारचे धर्म आहेत. धर्म हजार या जगात हजारो धर्म असते, पण एकही जाती, मानव नावाची एकच जात आहे. आणि म्हणून ब्रह्म दीजती सकळही खेती. या जगामध्ये, या विश्वामध्ये एकच वस्तूचं रोपण केलेलं आहे, त्या वस्तूला म्हणतात ब्रह्मबीज. आणि ते ब्रह्मबीज ज्याच्या ठिकाणी जागा असेल, धर्म हजार. संपूर्ण विश्वाचा, अखिल मानवजातीचा नाश कोणी केला असेल तर जातीपातीच्या धर्म केल्यामुळं, जातीपातीचं राजकारण पुढे आलं, त्याच्यामुळं संपूर्ण मानवजातीचा विध्वंस करण्यात आलेला. म्हणून विध्वंस होऊन राहिलेला आहे. कोण ऐकतो भगवंताचं? भगवंत धर्म, सर्व धर्मांपरित्याज्य, सगळ्या धर्माचा त्याग कर अर्जुना, आणि फक्त मला शरण आहे, फक्त मला शरण आहे, आणि सगळ्यांनी त्याला शरण जावं. भगवंत म्हणजे अगदी शब्दावर सांगतो, आण घेऊन सांगतो, तुम्ही मला शरण या, तुम्हाला मी पापमुक्त करीन आणि मोक्षपदाला पाठवीन. किती सोपं मार्ग आहे. कशाला म्हणता, कशाला कमी लेखता एकमेकाला? ज्ञान अज्ञान, छोटा मोठा, लहान थोर, काळा गोरा, हा भेद जेव्हा नष्ट होईल, बरं का, जनी जनार्दनाशी देखे, बरं का महाराज, काही कीर्तन सुद्धा करायची गरज नाही. प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरुवात करा. आपली घरची संस्कृती सुधारा. मी कीर्तनकार आहे, माझी बायको मलकरी पाहिजे, माझी पोरं मलकरी पाहिजेत, माझं संपूर्ण म्हणजे नातेवाईक मलकरी पाहिजेत. पहिल्यांदा आपलं घर सुधारा. घर सुधारलं तर काही करायची गरज नाही महाराज, काही करायची गरज नाही. आजची जी देशावर आलेली वेळ आहे, तर मला तर सांगताना लोक सांगतात की कालांतराने काही दिवसानंतर भारत पाक सुद्धा युद्ध होण्याची शक्यता, आणि संपूर्ण जग भारताकडे पाहून राहिलेलं आहे. कारण भारत देश, इंडिया जी आहे ती सध्या जगाला जड झालेली आहे. आणि भारत पाक युद्ध कसं होईल, आणि भारत भूमी हे युद्धस्थान म्हणजे कुरुक्षेत्र कसं होईल, आणि चारही बाजून भारतावर हल्ला करून भारत बेचिराग कसा होईल, हा विचार संपूर्ण विश्वाचा आहे. आणि त्याचा बिमोड करायचा असेल तर फक्त आपल्याला आपल्यातला भगवंत जागा करायचे महाराज, आपल्यातला भगवंत जागा करा. थोडक्यात सांगेन मी, कर्नाटकचा राजा, आणि त्याची इच्छा झाली पांडुरंगाची प्राण प्रतिष्ठा करावी. त्यांनी सुंदर पांडुरंगाची मूर्ती बनवली. आपल्या राज्यामध्ये पांडुरंगाची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केली. पांडुरंगाला ते आवडलं नाही महाराज. पांडुरंग कुठेतरी त्याला करमत नाही, बरं का. पांडुरंगाला कुठेतरी नाही करमत. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ना, देवाला ते आवडतं. देवाला खायला नको. त्याच्या स्वप्नात गेले आणि पांडुरंगाने सांगितलं, राजा तू माझी या ठिकाणी सुंदर अशी मंदिर उभारलेलं आहे, माझी प्राण प्रतिष्ठा केलेली आहे राजा, पण मला इथे करमत नाही. का करमत नाही? तर तू राजा आहेस, 56 प्रकारचे भोग मला तू आणून या ठिकाणी देतोस,
पण त्या भोगात मला रहस्य नाही, त्या भोगात मला आनंद नाहीये, कारण ते अन्न कोणाच्या हातचं शिजलेलं आहे बरं का. 56 प्रकारचा भोग हस्तिनापूरला तयार होता महाराज. हस्तिनापूरला दुर्योधनाकडे जेव्हा भगवान श्रीकृष्ण आले ना तेव्हा, पण त्यावेळेचं सांगतो बरं का महाराज. तर पाहुणा आपल्या गावात आला आणि 4 सोयरे या गावामध्ये. या गावात किती सोयरे आहेत? 4. पण तो पाहुणा ठरवतो जेवायचं कोणाकडे. ज्याच्याकडे जेवायचं आहे तिथे हातपाय धुवायचे, तिथे हातपाय धुवायचे, 4ही सोयऱ्यांकडे जायचं. पण एका व्यतिरिक्त 3 सोयरे कधीच विचारणार नाहीत की जेवण आपल्याकडे. कारण हातपाय कुठे धुतलेत जेवण तिथेच होईल. जेवण कशाही प्रकारचं असू द्या, चटणी भाकर असू द्या बरं का. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने जेव्हा हस्तिनापुरात पदार्पण केलं त्यावेळेला देव कुठे गेले? आधी विदुराकडे गेले. विदुराकडे गेले. 56 प्रकारचा भोग तयार होता. अतिशय विनंती केली दुर्योधनाने, पण देवाने सांगितलं नाही दुर्योधना, मी हातपाय तिकडे धुतले. बरं, हातपाय तिकडे धुतले, पण त्याच्या घरी काय होतं का? काही नव्हतं. कच्च्या कण्या महाराज, पाण्यात कण्या टाकल्या, चुलीवरती भांड ठेवलं, पण माचीस नाही पेटवायला, अग्नी पेटवायला माचीस नाही. बरं, सामान्य माणसाला माचीस कोण दे? महाराज, आम्ही नेहमी सांगतो आमच्याकडं भजनाचं साहित्य आहे, तर मी मंडळीला सांगून ठेवलं, जेव्हा साहित्य आणलं, सामान्यातला सामान्य मजूर माणूस आपल्याकडे आला त्याला टाळ पकवत द्यायचे. जो श्रीमंत आहे त्याला लोक घरी आणून देतील. महाराज, किती नाही का तुमच्याकडे, मग टाल घ्या आपले. श्रीमंताला घरी आणून देतील, पण गरीबाने मागितलं तरी कोणी देणार नाही. आमची वॉर्निंग आहे मंडळीला की सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याला टाल पकवत द्या, त्याचं कार्य सिद्धीत जाऊ द्या. आणि म्हणून आपण कुठे होतो? कर्नाटकला होतो नाही का. जर कर्नाटकहून जरा गेलो बाजूला, पण पुन्हा जाऊया कर्नाटकला. त्याने सांगितलं, देवा राजा तू आहेस, 56 प्रकारचा भोग आहे, पण मला नाही करमत तिथे. आणि म्हणून तू असं कर, मला नाथाला घेऊन, पैठणला घेऊन त्याला नाथांकडे. आणि हे पण सांगितलं बरं का, तेव्हापासून सांगतो की मला तू उचलून खांद्यावर घेतलंस तर रस्त्यात कुठेच ठेवायचं, म्हणजे खाली ठेवायचं नाही. आणि म्हणून आता सुद्धा आपण पांडुरंगाची असो, दत्त महाराज, गणपती, कोणत्याही देवाची मूर्ती तुम्ही जिथे खरेदी केली तिथून उचलली आणि तुम्ही तुमच्या गाडीत ठेवली, ती गाडी दर्शनासाठी रस्त्यात कुठे थांबवायची नाही. ती जिथे आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची त्याच गावात ती मूर्ती आली पाहिजे, तिथे तुम्ही तिची मिरवणूक वगैरे काढा, सगळं काही करा, प्राणप्रतिष्ठा करा, नंतर दर्शन वगैरे सगळं काही. आणि म्हणून तो स्वतः राजा, बरं का, मला हे सांगायचंय, सामान्य माणूस नाही, स्वतः कर्नाटकचा राजा आपल्या खांद्यावर पांडुरंगाची मूर्ती घेऊन पैठणला आले. पैठणला आल्यानंतर नाथांना विनंती केली, नाथ, मला देवाने तसा दृष्टांत दिलेला आहे की मला इथे करमत नाहीये. नाथांकडे आणली. नाथांनी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. नाथांनी देवाला विनंती केली, देवा, राजाचं वैभव आणि त्या ठिकाणी तुम्ही वाढलेले पांडुरंग राया, माझ्याकडे काही मिळणार नाही, काही मिळणार नाही. पण देवाने काय सांगितलं, नाथा, जेवू घाला न घाला, तुम्ही मला जेवायला घाला, नाही तर जेवायला घालू नका, पण मला इथे आनंद आहे बरं का, इथे आनंद आहे, म्हणून मला इथेच राहू द्या. राजा फार हुशार होता, त्याने रुक्मिणीची मूर्ती सुद्धा बनवून घेतली आणि थाटा माटानं पांडुरंगरायाबरोबर रुक्मिणीचा विवाह घडवून आणला त्या राजाने. फार खर्च केला त्या राजाने आणि एवढा आनंद त्या राजाला झाला त्या विवाहामध्ये. जसे आम्ही नाचतो ना हल्दीना, त्याला भक्ताच्या गावाला देव प्रेमानंद, भक्ताच्या गावाला आल्यानंतर त्या भक्ताचं प्रेम पाहून आणि देवाला अतिशय आनंद होतो बरं का. सप्तखंड, नवखंड, सप्तद्वीपम भोजन कियो अपार. भगवंत सांगतात, सप्तद्वीप नवखंडमो भोजन कियो अपार, एक शबरी के एक विदुर के भोजन किया 2 बार. भगवान श्रीकृष्ण सांगतात, मी माझ्या आयुष्यात 2च वेळा आवडीने जेवलो. किती वेळा जेवलो? 16,108 राण्या होत्या महाराज, पण फक्त रुक्मिणीच्या हातचं जेवण होतं, सत्यभामेच्या हातचं सुद्धा नाही खाल्लं बरं का.
700 राण्या होत्या राजा दशरथाच्या, पण फक्त कौशल्याच्या हातचं जेवण. कौशल्य कुठे बाहेर गेली ना, दशरथ राजे भुके राहायचे, पण काही जास्त नाही खाल्लं. कारण स्वभाव कारण आहे. दुर्योधनाकडं दुर्वासाने अन्न खाल्लं, द्रोणाचार्याने खाल्लं, कृपाचार्याने खाल्लं, भीष्माचार्यांनी खाल्लं, पण द्रौपदीची विटंबना झाली तेव्हा अन्न दुरिताचं अन्न खाल्ल्यामुळं माना खाली घालाव्या लागल्या. आणि म्हणून आपली आजची जी सेवा आहे फार सुंदर सेवा, फार आनंद मला वाटतो. या अभंगाद्वारे फक्त आपल्या 4च गोष्टी पाहिजे. वेळ झाली तर कधी गोष्ट राहून जाईल. पहिली गोष्ट पाहिजे एकादशी, दुसरी गोष्ट पाहिजे छंद, तिसरी गोष्ट पाहिजे व्रत आणि चौथी गोष्ट पाहिजे गाव. या 4 गोष्टी अभंगातून आपल्याला पाहिजे आणि आपला अभंग सुटला असं समजायचं. आपण कितीही प्रकारचे, किती देवतांचे आणि कशा प्रकारची जर व्रत आपण संपन्न केली तरी एकादशी सारखं जगात दुसरं महान असं व्रत नाही. आपल्याला एकादशी पाहिजे. एकादशी मला वाटतं भारतवर्षामध्ये एकूण 24 एकादशी आहेत. एकूण किती एकादशी आहेत? 24. आणि 24 एकादशी या वैष्णवांच्या आहेत, वारकऱ्यांच्या आहेत. अद्याप 2 एकादशी आहेत. शैव, ज्याला स्मार्त एकादशी म्हणतात. एकूण 26 एकादशी एका वर्षात येतात. आणि चुकून यावर्षी 3री पण आहे, पण तिथं लोक सांगितलंय, पण तरी सांगितलंय की ती तुम्ही करू शकता, म्हणजे स्मार्त. तिथे लिहिलेलं नाही, पण मात्र भागवत एकादशी जिथे लिहिलेलं आहे, जिथे स्मार्त आली तिच्या पुढे काय येते? भागवत एकादशी येते. जिथे भागवत एकादशी आहे तिच्यावर स्मार्त एकादशी आहे. अशा एकूण वर्षभरात 26 एकादशी येतात आणि चुकून 27 सुद्धा येतात. कधी कधी 27 सुद्धा येतात. जसं 12 महिने आहेत, पण 3 वर्षामध्ये किती येतात? 13 महिने येतात. पण कोड आहे बरं का, कोड आहे. 13 महिने आले, 13 महिने आहेत पंचांगामध्ये, पण दिवस मोजा 365. काय नवल आहे, पंचांगकर्त्याचं काय नवल आहे. महिने तर किती आहेत? 13 गुणिले 30 करा. 13 गुणिले 30 करा, किती दिवस होतात? 33, म्हणजे 390 होतील का? 390. मग आता मोजा दिवस, 13 महिन्याचे दिवस मोजा. 365 60 नाही बरं का, 365 दिवस असतील. हे कोड आहे. मला काय सांगायचं, हे एक प्रकारचं कोड आहे. आणि म्हणून एकादशीचं महत्व सांगताना एक थोडंसं मी सांगू इच्छितो की कथा कल्पतरू या महान अशा ग्रंथामध्ये एक सुंदर वेचा आलेला आहे. ब्रह्मदेव झोपी गेले होते. झोपी गेल्यानंतर ते जागे झाले आणि माणूस जेव्हा जागा होतो तेव्हा एकदा जांभई देतो. जांभई, त्या ब्रह्मदेवाला जांभई आली. जांभई याचा अर्थ असा आहे की तोंडातून हवा बाहेर काढणे, आणि तिची घनता जास्त असते. तोंडातून हवा जेव्हा मी जांभई रूपाने बाहेर काढतो तेव्हा घनता जास्त असते. म्हणजे थोडक्यात सांगतो, आता वाफायला सुरुवात झाली म्हणजे कुठेतरी एक हवा विरळ होते आणि चारी बाजूने हवा धावते. चारी बाजूने हवा धावली की तिथे हवा आकार घेते आणि अशी वर जाते. आणि पूर्वीचे लोक म्हणायचे काय, वागू नाही, घाबरायचे लोक. म्हणजे खैस काय मजा, काही अन्य काहीतरी वाटायचं. घाबरायचे लोक. पळत आली तिकडलं पण म्हणे त्याच्यात कोण आहे? मुजा आहे. लक्षात का? पण त्याचं हे कारण आहे की मध्ये एक पोकळी निर्माण होते, चारी बाजूने हवा धावते आणि हवा धावल्यामुळे तिथे एक विशिष्ट आकार तयार होतो. तसं याला ब्रह्मदेवाला जांभई आली. बरं, जांभई तुमच्या आमच्या सारखी नसेल. ब्रह्मदेव तो काय माहित किती मोठा होता आणि काय नाही का. असं तर त्या जांभई आल्यानंतर जांभईतून जी हवा बाहेर निघाली त्या हवेने आकार घेतला आणि आकार घेतल्यानंतर ते सेंद्रिय रंगाचं ते एक बाल निर्माण झालं. जांभईतून बाहेर पडलेलं त्या हवेच्या आकारात.
आणि ते क्षणात मोठं झालं, लगेच मोठं झालं. ते पूर्वीचे लगेच मोठी व्हायची, फक्त भगवान श्रीकृष्णच लहान होता. तो लहानाचा मोठा 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 होत गेला. बाकीची मी तर नेहमीच म्हणतो, ब्रह्मदेव महाराज तुम्ही पाहिले का कधी लहान खेळताना ब्रह्मदेव? बरं भगवान शंकर नाही ना, नाही. लक्षात का? मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ब्रह्मदेवाच्या जांभईतून ते बाल बाहेर आलं, सेंद्रिय रंगाचं होतं आणि ते मोठं झालं. ब्रह्मदेवाकडे उभे राहायला सांगितलं, महाराज मी कोण? त्याने सांगितलं, तू माझ्या जांभईतून तुझे निमित्त आहे, म्हणजे तू माझा बाळ आहेस, माझा मुलगा आहेस तू. बरं ठीक आहे, मग मला काहीतरी वर द्या. कथा कल्पतरुची कथा सांगतो बरं का तुम्हाला. मला वर द्या. ब्रह्मदेवाने त्याला वर दिला की तू ज्याला आलिंगन देशील त्याचं भस्म, ज्याला आलिंगन देशील तू त्याचं भस्म होईल बरं का. आणि मी नेहमी सांगतो की माणसं फक्त तीनच देवांची भक्ती करतात, ब्रह्मदेवाची, भगवान शंकराची आणि भगवान विष्णूची. महाविष्णूची भक्ती कोणीच करत नाही. आणि भगवान महाविष्णू जे आहेत ते योग्य सल्ला देतील. हे तीन देव असे आहेत की भक्ती केली, प्रसन्न झाले, त्याने काही मागू द्या. ते बऱ्या वाईटाचा विचार ज्याच्या ठिकाणी नाही तो देव. देव त्याला म्हणतात ज्याच्या ठिकाणी बऱ्या वाईटाचा विचार नाही तो देव. आणि जो बऱ्या वाईटाचा विचार करतो तो संत, तो संत. आणि म्हणून संतांमध्ये भगवान महाविष्णूचा अंश आहे. महाविष्णूचा अंश म्हणजे संत. आणि वर मागितला, वर दिला ब्रह्मदेवाने, ज्याला तुम्ही आलिंगन द्याल त्याचे भस्म होईल. आता हा ब्रह्मदेवाचा कोण होता? मुलगा होता, पुत्र होता. पण त्याने विचार केला, आपल्या वडिलांनी आपल्याला दिलेला वर निश्चित योग्य आहेच का? कदाचित खोटंही सांगू शकतो. देवावर कोणी विश्वास करायचा नाही. म्हणून नारदाने कंसाला सांगितलं, अरे बाबा हे 1 2 3 हे माणसाचं गणित आहे, देवाचं गणित उलटे असू शकत आहे. उलट मोजायला लावलं आणि पाप वाढवलं आणि देवाच्या हस्ते कंसाला नाही संपवलं. असं तेव्हा मला फक्त एवढंच सांगायचंय की मग त्याने विचार केला की आपल्याला वडिलांनी दिलेला जो वर आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे, खरं की खोटं. म्हणून ते धावले ना कवळायला, ब्रह्मदेवाला कवळायला धावले. म्हणजे आता काय झालं असतं माहितीये का? सृष्टीचा अंत. ब्रह्मदेव मेला असता आणि ब्रह्मदेव मेल्यानंतर मग सृष्टी राहिली असती का? अंत झाला असता. म्हणून ब्रह्मदेव पळत सुटला. त्याने पाहिलं की आता हा याने आलिंगन दिलं की मी संपलो, म्हणून ब्रह्मदेव पळायला लागला. तो सत्यलोकात गेला. तिथे सावित्री होती. तिला सांगितलं, अरे म्हणे माझ्या मागे कोण लागलंय? आता तो पुत्र नव्हता बरं का, पुत्र नाही तो आता. जो बापाच्या घातावर जो उठला त्याला पुत्र म्हणावं का? त्याला पुत्र म्हणता येणार नाही. जो बापाला त्रास देतो, जो बापाची जमीन हस्तगत करतो, जो मुलगा बापाला घरातून हाकलून लावतो त्याला म्हणायचं राक्षस. तो दैत्य तो. मोठ्या मोठ्या दाढा, लांब लांब केस, 50 फूट उंच, 1000 किलो वजन, त्याला राक्षस म्हणतात का? राक्षस आपणच आहोत बरं का. पापी जे अभक्त, दैत्य जे माजले, धरणीचे झाले ओझे. हे नामदेव महाराज सांगतात, ओझं आमचंच आहे, ओझं आमचंच आहे. जे आईवडीला मानित नाहीत, जे देवधर्म मानित नाही. काही माणसं असे म्हणे आम्ही देव मानतच नाही, जग म्हणे शून्यातून निर्माण झाला. अरे शून्याचं खंडन करायला आद्य शंकराचार्यांना जन्म घ्यावा लागला, शून्य मताचं खंडन करण्यासाठी. आपण कुठे आहोत? सत्यलोकात ब्रह्मदेव गेले. सावित्रीला सांगितलं की माझ्या मागे चोर लागलाय, पळा पळा. सावित्री पळायला लागली बरं का. फार गमत आहे महाराज. वास्तविक एवढी ताकद नव्हते का ब्रह्मदेवामध्ये? पण एक आध्यात्मिक मध्ये दुसरीच्या किंवा तिसरीच्या पुस्तकात एक धडा आहे, कीर्तनात पळा पळा. कोण पुढे पडले तो? म्हणजे सागाचं पान पडलं, त्या सागाखाली ससा झोपला होता. सागाचं पान पडलं, वर पाहिलं, अरे आकाश फाटलं. त्या ससा पळत सुटला.
ससा पळायला लागला पुढे, त्याला कोंबडा भेटला. अरे काय काय, अरे पळा पळा. सांगायला वेळ नाही सशाला. सशाला काय दुसरं उपनाव आहे, भित्रा. सशासारखा भित्रा प्राणी जगात नाहीये, लक्षात का. तो पुढे पळत सुटला. कोंबडी बकरी सगळी पळत सुटली. पुढे हरिण भेटला. अरे पळा पळा. हरिण पळायला लागला. त्याच्या पुढे अरे पळा पळा, वाघही पळायला लागला. त्याच्या पुढे पळा पळा, सिंह पळायला लागला. आबाल फाटलं म्हणे, पाहतो कोण काय झालं नेमकी ते, लक्षात का. तशी अवस्था झाली. सावित्री लागली पळायला ब्रह्मदेवाबरोबर. गेले ना, कुठे गेले, कैलासात गेले दोघे पण. तिथे गेले. भगवान शंकर, अरे झालं काय, झालं, धावता कशासाठी, इतकी धाप का लागली, का घाबरलात तुम्ही एवढे. म्हणजे सांगायला वेळ नाही, पळा पळा. भगवान शंकरही उठले, पार्वती उठली, चौघ जण पळायला लागली. पळा. कोणतरी मागून आलेले राक्षस थोडक्यात. हे गेलं कुठे, वैकुंठात गेले. वैकुंठात गेल्यानंतर भगवान महाविष्णूच्या झालं काय, झालं काय, पळा पळा. तेही पळायला लागले. लक्ष्मी, भगवान विष्णू, म्हणजे ही 6 जण पळायला लागली. पळता पळता एका गुहेत गेली. मला फक्त याचं सार सांगायचं आहे. त्या गुहेत गेल्यानंतर त्यांना एवढी धाप लागली होती 6 जणांना, कुणी कोणाकडे पाहत सुद्धा नाही. बरं, गुहेत गेली आणि समोरासमोर उभी राहिली. आणि एवढी त्यांच्या नाकातून हवा बाहेर निघत होती. पळताना पहा कशा अवस्था होते. आणि ते घाबरलेही होते. आणि जी हवा बाहेर निघायला लागली, तर आता मी सांगितलं ना की मध्ये पोकळी निर्माण झाली, चारी बाजूने हवा आली आणि वावटल निर्माण झाली. तशी या 6 जणांच्या नाकातून मुखातून जी हवा बाहेर आली, त्या हवेचा संघर्ष झाला. आणि त्या संघर्षापासून एक कृत्या निर्माण झाली. त्या कृत्येचं नाव आहे एकादशी. त्या कृत्येचं नाव आहे एकादशी. तोपर्यंत हा त्या गुहेच्या दरवाजावर उभा राहिला होता. कोण, सिंदूर नावाचा राक्षस म्हणून त्याला. आता तो ब्रह्मपुत्र नाही. आमची एकादशी बाहेर आली. एकादशी बरं किती जणांचा, 6 जणांचा अंश. एकादशी म्हणजे सावित्री, पार्वती, लक्ष्मी, भगवान विष्णू, भगवान शंकर आणि ब्रह्मदेव, 6 जणांच्या अंशापासून तिची निर्मिती झाली महाराज. तिला एकादशी म्हणतात. आणि एकादशी सारखा व्रत जगात कोणतंही मान नाही. म्हणून नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या एकादशी
अहर्निशी रात्रंदिवस छंद, फक्त तो छंद फक्त नामाचाच बरं का. छंद लागला नामाचा आणि तो देह काय नाही का, छंद नाही नामाचा. ज्याला नामाचा छंद नाहीये तो देह काही कामाचा नाही बरं का. ज्याला नामाचा छंद नाहीये आणि तो छंद अहर्निशी काय सांगावं बरं का. छंद लागला टिटवीला, तिने समुद्रही आटविला, मैनावतीने कृतार्थ केला गोपीचंद. असा धरी छंद जाय तुटून या भवबंध. भवाचं बंधन तोडायचं असेल तर टिटवीचा आदर्श घ्या, टिटवीचा बरं का. थोडक्यात सांगेन मी, टिटवीने आपली अंडी समुद्राच्या किनाऱ्यामध्ये एका खडकामध्ये घातली होती. तेव्हा समुद्राला ओटी होती, भरती नव्हती. समुद्राला भरती आल्यानंतर ती जी अंडी होती ती भरतीने वाहून गेली. टिटवी त्या ठिकाणी आली, चारा घेऊन पाहते तर अंडी नाहीत. मग तिने विचारच केला नाही हो. लगेच समुद्र आटवायला सुरुवात केली. खुर्चीमध्ये पाणी भरायचे, खाटकावर आणून टाकायचे. खुर्चीत पाणी भरायची, खाटकावर आणून टाकायचे. माऊलीने सुंदर वर्णन, टिटोबी चांचूवरी माप सोये सागरी प्रवर्तित परिमियत. ज्याप्रमाणे टिटवीने आपली अंडी परत मिळवण्यासाठी जो प्रयत्न केला तोच प्रयत्न मी हे गीतेचं सार लिहिण्यासाठी करून राहिलो. माऊली सुंदर सांगते बरं का. आणि मग भगवान महाविष्णूला दया आली. अरे गरुडा, अरे पाहतो काय, तुझी जातभाई आहे ती, फार सुंदर प्रयत्न करते ती, पण मरेल ना आता. कशी आठवेल समुद्र आणि कशी अंडी मिळतील. गरुड त्या ठिकाणी आला. गरुडाने सागराला विनंती केली, देवा अरे काय दया आहे की नाही, तू काही पाहतो की नाही, ती एक चिमुकला जीव तो तुला आठवून पाहतो, तू का खेळ पाहतो का तिचा, तिची अंडी आणून दे बरं का. फार विनवणी केली प्रभू रामाने, फार विनवणी केली, पण गमतच वाटली होती सागराला. जसा बाण काढला ना, शरण आला प्रभू रामाला, देवा माफ करा, सांगाल तसं करतो. लगेच ती समुद्राने ती अंडी आणली, त्या टिटवीच्या ताब्यात दिली. छंद लागला टिटवीला, तिने समुद्रही आटविला. म्हणजे आटवण्याचं जे भाग्य आहे, आटवण्याचं जे श्रेय आहे, त्या आटवण्याचं फळ तिला प्राप्त झालं. तिचं उद्दिष्ट काय होता, माझी अंडी मला परत मिळावी, ती अंडी परत मिळाली. राजा गोपीचंद होऊन गेला. 1600 बायका होत्या. किती बायका होत्या? 1600. मी नेहमी सांगतो, म्हणून राजे लोक होते ना बाबा, राजे लोक, ते आपली राजकन्या ऋषीला द्यायची, राजाला देत नव्हते. कारण त्यावेळचे राजे फारच कठीण आहे. एक चित्ररथ नावाचा राजा होऊन गेला. ते श्रीमद भागवत कथा वाचली आम्ही, तर त्याला 1 कोटी राण्या होत्या. 1 कोटी. बरं 1 कोटी राण्या असू द्या, पण मूल एकीलाही नाही. सगळे वांज होते. 1 कोटी राण्या, मला वाटतं दोष त्यांच्यातच असेल. 1 कोटी बायका केल्या तरी मूल झालं नाही, दोष त्या राजात नसेल नाही का. आम्ही वांज कुणाला म्हणतो? सासूबाई कुणाला दोष देते? सुनेला दोष देते. तर तुझ्या मुलात दोष आहे का तो बघ ना आधी. 1 कोटी राण्या केल्या तरी मूल झालं नाही. अंगिरा ऋषीला शरण गेला राजा, एकीला मूल झालं. ते मूल ते होते ना 1 कोटी, त्यांना त्याचे ईर्ष्या निर्माण झाली, म्हणजे तिचं वांजोट पण गेलं. विष घालून मारलं त्या बाळाला, विष घालून मारलं. अंगिरा ऋषी आला होता त्याचं सांत्वन करायला, तेव्हा सांत्वन नाही केलं. ते सांत्वन राहिलं होतं, ते बाल मेल्यानंतर आलं आणि मग त्याला सांगितलं, अरे कुणी नाही कोणाचे, जने सुखाचे दिल्या घेतल्याचे. आणि मग त्याने काय केलं, संन्यास आश्रम घेतला वगैरे वगैरे. जाऊ दे, आपला तो विषय नाही. आपण कुठे आहोत? बंगाल देशात आहोत. आपण वाहुलीत नाही, आपण बंगाल देशात आहोत. 1600 बायका होत्या राजाच्या. महाराज 1600 बायका. स्नान करायला घेतलं कोणाला? राजाला स्नान घालायला घेतलं. गरम पाणी होतं, स्नान घालायला घेतलं. आणि स्नान करत असताना वरच्या मजल्यावर मैनावती राणी बसली होती. तिने खाली पाहिलं, कोणी चंदन लावतो, कोणी साबण लावतो, कोणी अत्तर लावतो, तर कोणी काय करतो. तर 1600 बायका, प्रत्येकाची सेवा
रुजू झाली पाहिजे पतीसाठी, म्हणून फार सुंदर सेवा चालली होती. पण ती सेवा पाहिल्यानंतर मैनावतीला अतिशय वाईट वाटलं. अरे माझं बाळ, सोन्यासारखं बाळ, हा नरदेव पुन्हा मिळणार नाही आणि फुकट जाईल या 1600 राण्यांच्या संग. म्हणून तिच्या डोळ्यातून अश्रू पडले, त्याच्या पाठीवर पडले, ते थंड लागले आणि म्हणून वर पाहिलं. अरे मी तर गरम पण आंघोळ करतो आणि पाठीला थंड का लागलं? वर पाहिलं तर आईच्या डोळ्यातून अश्रू. आंघोळ थांबवली, आईकडे गेले. आईला विचारलं, आई बोल, का वाईट वाटलं, का दुःख झालं, का रडते तू, कोण बोलला तुला, बोल राणी, आई बोल. तलवार उपसली. बाळा मला कोणीही बोललं नाही, मला कोणी काही अपशब्द केलेलं नाहीये, पण बाळा 1600 राण्यांमध्ये वावरत असताना या तुझ्या देहाचं काय होईल हा एकच विचार माझ्या ठिकाणी आहे. मग आई सांग. अरे आईचा पुत्र देगा गुंडा, ज्याचा चिन्नी लोकी 1600 राण्या होत्या, एवढं मोठं वैभव, राजवैभव होतं. पण गोपीचंदे गुरुच्या बोला आणि राज्य सोडून गोसावी झाला, सोडलं राज्य. गोपीचंदाने राज्य सोडलं. तर का मला एवढंच सांगायचे, छंद लागला टिटवीला, तिने समुद्र आटविला आणि मैनावतीने कृतार्थ केला. गोपीचंद असा धरी छंद, जाय तुटून या भाऊबंद आता आपण आणखी विचार केला तर रुक्मांगद राजा होऊन गेला बरं का. रुक्मांगदे कारणे एकादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. प्रगटाला फार महत्व आहे, प्रगटाला फार महत्व आहे. 4 भक्त सांगतो महाराज बरं का. अंब ऋषी कारणे द्वादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद, तेने परमानंद प्रगटला. एका जनार्दनी एकविध छंद, तेने परमानंद प्रगटला. 4च भक्त सांगतो बरं का. कथा फार मोठी आहे, रुक्मांगद राजाची कथा फार मोठी आहे. रुक्मांगद राजा हा एकादशीचा व्रती नंतर बनला, त्याला आधी एकादशी माहीतच नव्हती महाराज बरं का. आणखी राज्य होऊन गेले उत्तरेकडे, यवनाश्व राजा. जर तुम्ही जैमिनी अश्वमेध या ग्रंथाचं वाचन केलं असेल तर महाराज, आम्ही जेव्हा पहिल्यांदा वाचला ना जैमिनी अश्वमेध, फार नियमावली आहे. तो ग्रंथ वाचण्यासाठी फार मोठी नियमावली आहे. पण जेव्हा आम्ही तो वाचला त्याच्यातील एकही राजा आमच्या परिचयाचा नव्हता, एकही राजा परिचयाचा नव्हता. अगदी 2च राजे मी सांगेन. यवनाश्व नावाचा राजा जैमिनी अश्वमेध मध्ये होऊन गेला. अश्वमेध यज्ञ पांडवांचा होता. जेव्हा मंडळी सगळी तिकडे गेली, पण थोडा अहंकार होताच ना, कुणाला भीमाला, अर्जुनाला, की आम्ही कशा आहोत, दिग्विजय आहोत, जेव्हा तुम्ही येऊ नका, तेव्हा तुमची काही आवश्यकता नाही आहे. जेव्हा यवनाश्व राजाबरोबर जे घोडा पकडला यवनाश्वाने, अश्व पकडलं, जेव्हा युद्ध झालं, अगदी नामोहरण केलं भीमाला, अर्जुनाला. पण नंतर कळलं की यांच्या घरी देव राबतो. हे शब्द महत्वाचे आहे. हस्तिनापुराला पांडवांच्या घरी देव राबतो. युद्ध संपवला आणि संपूर्ण नगरी घेऊन हस्तिनापुरात चालले देवदर्शनासाठी. पण आई सांगते, बाळा तुम्ही सगळे जा, पण मी येणार नाही. घर राखलं पाहिजे ना, आपल्या घरात हंडी मटकी ती सांभाळली पाहिजेत, चोर नेतील. पण यवनाश्व राजाचं मी मुद्दाम सांगतो, डोली केली महाराज, डोली, चादरीची डोली केली, आईचे हातपाय बांधले. त्याला मुलगा म्हणावा का? आईचे हातपाय बांधणारा त्याला मुलगा म्हणावा का? हातपाय बांधले, डोलीत टाकले आणि 2 भोई तयार केले आणि हातपाय खोडायची, ती मला यायचंच नाही हस्तिनापूरला. हातपाय बांधून तिची डोली नेली. तुला देवदर्शनाला यावंच लागेल आणि देवदर्शन तुला करावंच लागेल. तुम्ही देवदर्शन केलं नाही तर आई तुझ्या पोटी जन्माला येऊन माझा जन्म व्यर्थ होईल. नेली दर्शनाला. चंद्रहास नावाचा राजा होऊन गेला महाराज. चंद्रहास नावाच्या राज्यामध्ये पशु पक्षी सुद्धा एकादशी करत होते, एवढंच सांग.
पशु पक्षी सुद्धा अन्न क्षेत्र करत नव्हते. आजची वेळ अशी आलेली आहे की सारा दिवस चर पण एकादशी कर तरी करत नाहीत लोक. काही काय दिवसभर अभक्ष भक्षण सोडून बाकी सगळं काही का, पण एकादशी कर तरी म्हणतात नाही जमायचं नाही जमायचं. आम्ही कधी कधी पाहतो, आज पण भगवती महाराज वारकऱ्याकडे गेलो ना, तर एका वारकऱ्याकडे आम्ही गेलो, महाराज मोठं ताट होतं पूर्ण भरलेलं. त्यांना मी बोललो सुद्धा, आम्ही एरवी याच्या 5% जेवण करतो. भात, वरण भात, डाल भात आम्ही 5% खातो. तुम्ही जे खाऊन राहिलात ते मला 4 दिवस संपणार नाही. एवढा एकादशीचा फराळ होता महाराज वैष्णवाचा, बरं का. आणि म्हणून 15 दिवसा माझी एक एकादशी कार्य न करशी व्रतसार केलीच पाहिजे. एकादशी आपण केलीच पाहिजे. आणि म्हणून थोडक्यात सांगतो मी, स्वर्गात दुष्काळ पडला, स्वर्गात दुष्काळ पडला आणि पडला बरं का, दुष्काळ पडला आणि सगळी फुलं सुकली. दुष्काळ कशाला म्हणतात? पाऊस न पडणं, पाऊस न पडणं. काल बदलला. सुका दुष्काळ तेव्हा पडत होता, आता ओला दुष्काळ पडायला लागला. ओला दुष्काळ पडला यावर्षी. ज्याला 50 पोते भात व्हायचा तो 20 पोत्यावर आला. ओला दुष्काळ. जाऊ दे, आपला तो विषय नाही. स्वर्गात दुष्काळ पडला आणि इंद्राच्या राज्यातील ज्या फुलबागा होत्या त्या सुकल्या. आणि देवपूजेला तर फुलं पाहिजेत, म्हणून इंद्राने आपल्या दूतांना आज्ञा केली की मृत्यूलोकी जा. दुष्काळ इथे नव्हता, आमच्याकडे होता ओला दुष्काळ, सुका नव्हता. आणि रुक्मांगद राजाकडं फुलबाग होती, पण त्या फुलबागेमध्ये राजाला जेवढी गरज होती तेवढी त्यांनी बाग तयार केली होती. जेवढी फुलं रोज पाहिजे तेवढी बाग तयार केली. आता हे महाराज इंद्राचं विमान घेऊन खाली आले. मोठा कोट होता, बागेला मोठा कोट होता, पण जे वॉचमॅन होते ना, सिक्युरिटी, ती कुठे होती? गेटवर होती. आता विमान गेटचा काय संबंध? इंद्राचं विमान ते, आवाजही नाही महाराज. पूर्वीच्या विमानांना यंत्र नव्हतं, पूर्वीच्या विमानांना कोणत्या प्रकारची मशीन नव्हती, इंधन नव्हतं, काहीच नाही. त्याचा आकारही सांगता येणार नाही. ती मंत्राने चालणारी विमानं होती, मंत्राने चालणारी विमानं होती महाराज. तुम्ही कदाचित रामायण पाहिलं असेल तर एक गोष्ट तुमच्या निश्चित लक्षात आली असेल, रावण समोर उभा होता, रामाच्या समोर रावण उभा होता. पण रामाने जो धनुष्याला बाण लावला तो असा नाही लावला. आता आम्ही पाहतो काय म्हणतात ते बंदुकीचं, बाहेरच्या देशात जाऊन आपल्या भारतीय जवानांनी फार मोठी मोठी बक्षीस आणली नेमबाजीमध्ये, नेमबाजी. पण नेमबाजी तिला म्हणतात. आपण म्हशाला गेलो ना तर असे फुगे लावलेले असतात, फुगे. त्यांची ती छोटी बंदूक घ्यायची, बारीक गोळी घ्यायची, फुग्यावर मारायची. मला वाटतं 10 रुपयाला 4-5 गोळ्या असतील, 4-5 गोळ्या असतील. लागली तर लागली, पण ती नेमबाजी, तेव्हाची नेमबाजी वेगळी होती महाराज. प्रभू रामाने जेव्हा धनुष्याला बाण लावला, डोळे मिटले. आणि बाण कुठे लावला? आकाशात. रावण कुठे होता? समोर. बरं, डोळे मिटून नेमबाजी करता येईल का? वर बाण उडवला, डोळे मिटले आणि बाण नेमकं जाऊन कोणाला भिडला? रावणाला भिडला. मला हे सांगायचंय की ते अमोघ बाण होते, मंत्रशक्तीने चालत होते, मंत्रशक्तीने ते बाण चालत होते. आता आपण कुठे आहोत? म्हटलं रुक्मांगद राजाकडे आपण आहोत. थोडक्यात आपण पाहूया. त्याचं विमान खाली आलं, त्याने रात्रीचे फुलं तोडली, निघून गेले. सकाळी बोंबाबोंब झाली. आपल्या देवपूजेला फुले नाही. ते वॉचमॅन लोकांना धारेवर धरले राजाने. तुम्ही काय करता? सिक्युरिटी तुम्ही, म्हणजे तुम्ही पहारा करता की झोपले की तुम्ही? फुलं चोरीस कशी केली? दुसऱ्या दिवशी ते पहारा केला, फुले चोरीस गेली, पण सापडले नाही. तिसऱ्या दिवशी, हिवाळ्याचे दिवस होते महाराज, अतिशय थंडी पडली होती. त्याने पाहिलं आज जागूनच काढायचं. व्रतारक नावाचा एक त्यात शब्द वापरलेले. व्रतारक म्हणजे वाळलेल्या वांग्याच्या काड्या. वांगी संपली, सीझन संपली की बुडातून आम्ही ते सगळे वांगी तोडतो आणि त्याची रास मारून ठेवतो. त्याला व्रतारक शब्द आहे शास्त्रामध्ये. आता थंडीचे दिवस होते, थंडी अतिशय पडली.
म्हणून त्याने तो व्रतरकाला म्हणजे वाळलेल्या काड्याला अग्नी लावली आणि ते तिथे शेकत बसले. कुठे? गेटवर शेकत बसले. पण त्याचा धूर सगळ्या बागेत येत होता. ही मंडळी खाली आली, फुलं तोडली, विमानात बसले, पण विमान उडत नाही. सकाळ झाली, उजाडलं, फार आनंद झाला सिक्युरिटीला. आज आपण जागल्याचं सार्थक झालं. धावत गेले, राजाला सांगितलं, चला चोर पकडले. राजा आला, पाहतात तर ते उडवायचा प्रयत्न करीत, पण ते इंजिनच चालू होत नाही. इंजिन बंदच पडलं ते. मग त्यांना विचारलं, काही पर्याय आहे का बंद पडलं? मशीन बंद पडली. आता मशीन नव्हतीच त्याला दुरुस्त करायला, कुठला मेकॅनिक आणायला काय नाही म्हणे. मग काही पर्याय म्हणे. काय झालं? हा व्रतारक म्हणजे वांग्याच्या काड्यांचा धूर लागल्यामुळं विमान चालू शकत नाही. मग पर्याय म्हणे, जो कोणी एकादशीचं व्रत करत असेल त्याने नुसतं त्या विमानाला स्पर्श केलं, विमान उडून जाईल. दौंडी पिटली राजाने संपूर्ण राज्यात. पण एकही माणूस एकादशी माहीतच नव्हती हो. एकादशी कुणालाच नाही. मग पुन्हा राजाला म्हणे, खाऊ इंद्राचे दूत आहेत ते. आणि राजाला एवढा आनंद झाला, अरे माझ्या गादीतील फुलं इंद्राच्या म्हणजे देवाच्या पूजेला स्वर्गामध्ये फार आनंद झाला. पण विमान तर उडलं पाहिजे. आणखी काही पर्याय का? म्हणे पर्याय आहे. असंच कोणी जर भुके असेल, असंच जर कोण एकादशी घडते महाराज, कधी कधी मला तर नेहमीच घडते. दिवसभर खायला नाही मिळालं, मग माणसं काय, आज एकादशीच घडली, पण उपयोग काय नाही बरं का. जरी ती घडली तर त्याचं फल नाही. अशीच घडली ती कामधंद्यात, धावपल्लीमध्ये असं का. तर एका बहादराने आपल्या पत्नीला अशी मारली होती, फार मारली होती. आणि भीतीपोटी मी माहेर निघून जाते म्हणून माहेरी न जाता ती गावाच्या बाहेर बेडा होता, जनावरांचा गोठा, त्या गोठ्यात जाऊन ती बसली. ती मारली होती दशमीला. तिला दशमीला सकाळी मारली होती आणि ती दशमीच्या दिवशी जाऊन त्या बेड्यात झोपली होती. एकादशीला ही चोरी झाली आणि द्वादशीला बोंब आली, पिटली गेली. की जरी एकादशी कोणी करत नसेल, पण कोणी उपवासी आहे का? आणि या बहादरला माहित होता, मी माझ्या बायकोला दशमीला मारले, कालची एकादशी आणि आज सकाळीच बोंब झाली. तसा धावत सुटला तो. त्या बाईने पाहिलं, 3 दिवसाची उपवासी, आता मेलेच, आता मी जगणार नाही. पण गेला. अगं उठ म्हणे, उठ, अर्ध राज्य आपल्याला प्राप्त होणारे अर्ध. भीत गेली. राजालाही विश्वास नव्हता. ती बाई गेली महाराज, रजकाची. ती पत्नी कोणाची होती? रजकाची पत्नी होती. विमानाला फक्त स्पर्श केला आणि तसंच विमान होत. फार त्या राज्यामध्ये तिचा फार मोठा सत्कार त्या रुक्मांगद राजाने केला वगैरे. तेव्हापासून राजाने दौंडी पिटली की आपल्या राज्यात सगळ्याने काय करायचे? एकादशी करायचे, हरिदिनी साजरी करायचे. तेव्हापासून एकादशी साजरी व्हायला लागली. आणि एकादशीचं पुण्य एवढं झालं की इंद्र त्याला म्हणतात की कुणाचं चांगलं न पाहणे या नाव इंद्र. जगात तुम्ही पहा, आतापर्यंत इंद्राने कोणाचं चांगलं पाहिलं असेल असं कधीच घडलं नाही. ज्याचं पुण्य झालं बस तिथे इंद्र धावला. म्हणजे काहीतरी त्या ठिकाणी विघ्न आणायला. याने मोहिनी नावाची अप्सरा खाली पाठवली रुक्मांगद राजासाठी. आणि पूर्वीचे राजे फार व्यसनी होते आणि फार वासना होती त्यांच्या ठिकाणी, फार वासना होती. त्या मोहिनीला पाहिल्याबरोबर राजा फिदा झाला. सुंदर व्रत करायचा एकादशीचा आणि फिदा झाला. तिने सांगितलं, तुझ्याकडे मी राहीन, पण माझ्या मताप्रमाणे वागशील तर. आणि आज सुद्धा तेच आहे, मी सांगेन तसं, नाही तर जगणार अवस्था फार कठीण आहे. मुलाला वाटते बापाला सांभाळावा, आईला सांभाळावा. आईला सांभाळायचे का? सांभाळ, मी चालले. पण ही दोघातच असते बरं का, उघड नाही. ही दोघातच बात असते. आई सांभाळायची असेल, मी निघून चालले.
थांब आईला सोडू, फार अवस्था कठीण आहे. आणि म्हणून ती मोहिनी नावाची अप्सरा राजाकडे राहिली आणि त्याची एकादशी गेलीच, पण त्याचा धर्मशील धर्मांगत नावाचा पुत्र होता, तो एकादशी करायचा. हा विसरून गेला त्या महालामध्ये. पण एक दिवशी एकादशीची दौंडी त्याच्या कानावर आली आणि त्याला जाग आली, आठवण झाला, अरे मी तर एकादशीचं व्रत सोडूनच दिलं. सकाळी आंघोळ केली, त्याने ठरवलं आज एकादशीचं व्रत करायचं. ती मोहिनी तिथे आली, धावतं सांगतो वेळ निघत आली आपली, नाही का, धावतं सांगतो. आणि मोहिनी आली, सांगितलं की मी सांगतो त्याच्याप्रमाणे तुम्ही वागले नाही. त्याने सांगितलं अद्याप काही मागतो, पण मला एकादशीचं व्रत करू द्या. मागतो म्हणे मी, तुमचा एक मुलगा आहे ना धर्मांगत, त्याचं शिर मला उडून द्या, शिर कापा त्याचं मुलाचं आणि ते मला द्या, मग तुम्ही एकादशी करा. राजा फार घाबरला आणि म्हणजे पत्नीच्या कानावर तो विषय गेला. तो धर्मांगत आणि त्याची आई तिथे आले, पाहतात तर राजाची अवस्था फार कठीण आहे. स्वतः धर्मांगताने तलवार आणली महाराज, राजाच्या हातात दिली, उडवा माझी गर्दन. अरे पुत्र त्याला म्हणावा, बापाच्या सुखासाठी, बरं का, धर्मांगत नावाचा राजा होऊन गेला, बापाच्या सुखासाठी भीष्म, बरं का, तो कोण होता, गांगेय, गांगेय होता तो, पण प्रतिज्ञा अशी केली बापाच्या सुखासाठी अजन्म ब्रह्मचारी राहील. त्याला पुत्र म्हणावा. तलवार बापाच्या हातात देतो, उडवा शिर, त्याला पुत्र म्हणावा महाराज, उडवा शिर, उडवणार. मला काय सांगायचंय, रुक्मांगता कारणे एकादशीचा छंद, तेने परमानंद देवाला तिथे. तलवार धरली आणि विमान आलं, आणि विमानामध्ये नुसते एकटेच नाहीत बरं का, एकादशीच्या उपवासी रुक्मांगत सूर्यवंशी, एकादशीच्या उपवासी रुक्मांगत सूर्यवंशी नगरी नेली वैकुंठाशी, निज सुखाशी पावला. सगळी नगरीच नेली महाराज, एकटे नाही केले, स्वतःचं कुटुंब नाही ने. जसं धर्मराजाने सांगितलं की कुत्र्याला तुम्ही आतमध्ये प्रवेश करत नसाल तर हा धर्म स्वर्गात प्रवेश करणार नाही, कुत्र्याला घ्यावं लागलं. तसं राजाने सांगितलं आमचं कुटुंब येणार नाही, मी एकटा येणार नाहीये, संपूर्ण नगरी नेत असेल वैकुंठाला. सगळी वैकुंठाला नगरी नेली रुक्मांगदाने. तर मी म्हणतो सगळी एकादशी करा, सगळ्या गावात एकादशी होऊ द्या, उद्या विमान येईल. मला सांगा कोण कोण तयार आहे? या गावातील एक माणूस जरी तयार झाला, तो कुष्ठरोगी असेल, आणखी कुठल्या आजाराने पिडला असेल, भीक मागत असेल, त्याला विचारा उद्या विमान येणार आहे. आपल्याला स्वर्गात जायचंय, इंद्राचं विमान, तो बोल तुम्हीच जा, तुम्हीच जा, माझी भीक बरी आहे का. सगळी गेली हो, पण आता कोणी जाणार नाही. मला फक्त एवढंच सांगायचंय, एकादशीचा छंद आणि त्याच्या पुढे आहे अंब ऋषी कारणे द्वादशीचा छंद, त्याने परमानंद प्रगटला. म्हणजे अंब ऋषी साठी सुद्धा आणि भगवंताने काय केलेलं आहे, अवतार घेऊन त्याच्या मागे ती ईशा लावलेली आहे, ज्याला आपण दर्भाची काडी म्हणतो. अगदी एका मिनिटात सांगतो मी. आणि दर्भाची काडी त्याच्या मागे लागल्यानंतर ते ब्रह्मदेवाकडे गेले, भगवान विष्णूकडे गेले, भगवान शंकराकडे गेले, ते प्रभू रामाकडे गेले, थोडक्यात सगळीकडे फिरले, पण त्याने सांगितलं तू तिथेच जा. पुन्हा अंबरीशीला शरण गेले, नाही का. अंबऋषी कारणे तुवा घेतलीशी आली, 10 गर्भवास खुशी वनमाली. हा द्वादशीचा छंद आहे. आणि प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद. भगवान प्रल्हाद होऊन गेले, त्याची जर आपण मागची आख्यायिका पाहिली बरं का, हिरण्यकश्यप तपश्चर्येला गेला, अज्ञात स्थळी गेला, तिथे ध्यान करायला लागला, समाधी लावली. एवढ्यात तिथे भगवंताने माव केली, एक पोपट तिथे आला आणि पोपट नारायण नारायण म्हणायला लागला. 2 आख्यायिका आहेत. नारायण नारायण म्हणायला आला, हिरण्यकश्यपला फार वाईट वाटलं, उद्रेक झाला त्याचा. अरे मी निर्जन स्थळी बसून सुद्धा नारायण नामाचा इथे आवाज येतो, लगेच उठून आला. काय येतो म्हणते, का हो तुम्ही तर म्हटले 60,000 वर्ष येणार नाही तपश्चर्या पूर्ण झाल्याशिवाय, आणि तुम्ही एका दिवसात आले. अगं म्हणे काय सांगू. तिथे पोपट आला आणि तो पोपट काय म्हणत होता, काय म्हणत होता, कोण विचारते, कयादू नारायण नारायण.
पुन्हा 15-20 मिनिटं गेली का हो विसरले मी काय म्हणत होता म्हणजे नारायण नारायण पण तिच्या पोटात प्रल्हादाचा गर्भ होता. ही एक कथा थोडक्यात सांगेन मी. दुसरी एक कथा आहे बरं का. हिरण्यकश्यपू तपश्चर्येला गेलेला आहे. हिरण्यकश्यपू तपश्चर्येला गेल्यानंतर देवाने दैत्यांवर स्वारी केली. इंद्र त्याच्यात होताच. दैत्यांचा पराभव झाला. दैत्यांचा पराभव केल्यानंतर इंद्राने कयाधूला घेऊन चालला. हिरण्यकश्यपूची पत्नी घेऊन इंद्र चाललेले. रस्त्यात नारद मुनी भेटले. अरे तिच्या पोटात जगाचा बाप वाढतो, जगाचा भगवान महाविष्णू त्याचा भक्त तिच्या पोटात वाढतो, नेऊ नको. आजच वाचलं आम्ही ते श्रीमद भगवत बरं का. श्रीमद भागवत आपल्याकडे चालू आहे सध्या, त्याच्यात आजच तो वेचा गेलेला आहे. तर नारदाने सांगितलं तिला की जोपर्यंत हिरण्यकश्यपू तपश्चर्या पूर्ण होऊन तुझ्या घरी येत नाही तोपर्यंत तू माझ्याकडे राहा. नारदाकडे राहिली महाराज. तिच्या पोटात प्रल्हादाचा गर्भ वाढत होता. इतकं सुंदर ज्ञान तिला शिकवलं, इतकं सुंदर ज्ञान शिकवलं आणि गर्भामध्ये प्रल्हादाने ते ऐकलं. एवढंच सांगतो मी. प्रल्हादाकाराने हरिनामाचा त्याने परमानंद प्रगटला. एकटी 11 वेळा मारण्याचा प्रयोग केला. हिरण्यकश्यपूची बहीण होलिका म्हणजे अग्नीची कन्या होती ती. तिने फसवलं प्रल्हादाला आणि मांडीवर घेऊन बसली. चारी बाजूला लाकडं लावली, लाकडाला अग्नी लावला बरं का. आणि हृदयी गोविंद नाही का म्हणजे प्रल्हादाच्या हृदयात गोविंद नामाचा जप होता म्हणून जळली कोण? होलिका जळली, प्रल्हाद जळला नाही. मला एवढंच सांगायचं आहे. आणि म्हणून हा छंद अतिशय महत्वाचा आहे बरं का. आणि जया छंद अहर्निशी रात्रंदिवस आपण जर छंद केला तर तोची भक्त सत्य साचा ठल. दुसऱ्या कडव्यात व्रत करी जो नेमाने, व्रत करी जो नेमाने, व्रत करी जो नेमाने, व्रत करी जो नेमाने, दया वैकुंठ जगणे, दया वैकुंठ जगणे. वैकुंठीचे नाथ महाराज सांगतात की व्रताला आणि नेमाला फार महत्व आहे. नेमे जावे पंढरीशी बरं का. आपण नित्य नेमाने जर पंढरपूरला गेलो तर त्याची 84 चुकतील. नेमे जावे पंढरीशी त्याने 84 चुकतील. नाथ महाराज सांगतात की 84चा फेरा जो आहे तो नेमाने पंढरपूरला गेले तर तो फेरा चुकल्याशिवाय राहणार नाही. किंवा एका जनार्दनी एकादशीचं व्रत आणि तेने मोक्ष प्राप्त अर्धक्षणी. एका जनार्दनी एकादशीचं व्रत तुम्ही एकादशीचं व्रत केलं तर तेने मोक्ष प्राप्त अर्धक्षणी, अर्ध्या क्षणात तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. एवढं महत्व व्रताला आहे आणि नेमाला सुद्धा आहे बरं का. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात की व्रत करी जो नेमाने तया वैकुंठीचे पेने. पेने म्हणजे विश्रांती, क्षणभर विश्रांती. आपल्याला कदाचित माहीत असेल महाराज आम्ही पूर्वी भाजीपाला आणायचो अंबरजेवरून वाशिंदला पायी 40 किलोची पाटी पायी आणायचो महाराज आम्ही. पण असे काही पेने होते. पेने पुढे वेहला गाव आहे, वेहलेला पहिला पेना. तिथे ती भाजी टोपली उतरायची, 10-15 मिनिटं थांबायचं तिथं त्या पेण्यावर. पेनच म्हणायचं त्याला आम्ही. पुढे आलो की गेरशावर एकदा उतरायची आणि मग तिसऱ्यांदा वाशिम स्टेशनला आणायची. वाशिम स्टेशनला कधी पेनं म्हणायचं कारण ते शेवटचं स्टेशन आहे. 2 पेने आमचे व्हायचे, एक गेरशाला एक वेहलेला. पेन म्हणजे विश्रांती, पण क्षणभर विश्रांती. मला हे सांगायचं आहे की तुम्ही सगळ्या गावांनी एकादशी करा,
तुम्ही वैकुंठाला जाल एकादशी केल्यामुळं, पण लगेच खाली यावं लागेल बरं का महाराज. कारण वैष्णव तो खरा बरं का, ज्याच्या गळ्यात तुळशीची माल आहे, जे सद्गुरूला शरण गेलेले आहेत, तेच फक्त जन्म मृत्यूची राहटी चुकवतील. अन्यथा तुम्ही एकादशी केली तर एकादशीचं फळ तुम्हाला प्राप्त होईल, तुम्ही वैकुंठाला जाल. पण जी अवस्था राजा नवसाची झाली नाही का, लगेच खाली यावं लागलं, पुण्य संपलं. तसं एकादशीचं पुण्य संपलं, वैकुंठाहून खाली यावं लागेल. असं पुण्य संपादन करा की ते कधीच सरणार नाही बरं का, कधीच संपणार नाही. आणि म्हणून एकदा भगवंताचं नामस्मरण करूया. कुमार कुमारी, कुमार कुमारी, कुमार कुमारी, कुमार कुमारी, पुराणे धांडवलेली दरुशे, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण्यांच्या पोटी नामाविण गोष्टी. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, प्रत्येक कानावर गीता सांगते नामाशिवाय पर्याय नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नाम कुठेच लिहिलेलं नाही. नाम कुठेच लिहिलेलं नाही. नाम ही अनाम शक्ती आहे बरं का. माऊली भगवंताच्या वतीने बोलून राहिलेले. मनुष्य जात सकळ गीतेमध्ये सांगते, स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझे ठाई परी, ज्ञानेविन नाशिले. मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझे ठाई. हे वाक्य कुणाचं आहे? भगवान श्रीकृष्णाचं आहे. पण ओवीबद्ध रूपाने कोण बोलून राहिलेले आहे? माऊली ज्ञानोबराय बोलून राहिलेले, ज्ञानेविन नाशिले. पण त्या नामाचं ज्ञान आपल्याला न झाल्यामुळं त्याचा काय झालेलं आहे? कर्माचा नाश झालेला आहे. आणि म्हणून अगदी मी थोडक्यात आपल्याला सांगू इच्छितो, लिंगदेह भंग जवळ झाल्या नाही. नाथ महाराज सांगतात, लिंगदेह भंग जवळ झाला नाही तवरी पाही मुक्ती कैशी. लिंगदेह म्हणजे सूक्ष्मदेह. 17 तत्वाचा या शरीरामध्ये एक 2 नंबरचा देह आहे, त्याला सूक्ष्मदेह म्हणतात, लिंगदेह म्हणतात. त्याची ओळख जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत आपला मुक्ती मिळणार नाही. आणखी 1 मिनिट 2 मिनिट घेतो बरं का. स्थूल सूक्ष्म जाण 2 देह सुटता जीवा लागून. हे 4ही देह जीवाच्या संपर्कात आहेत, आत्म्याच्या संपर्कात नाहीत, जीवाच्या संपर्कात आहेत. स्थूल सूक्ष्म जाण 2 देह सुटता जीवा लागून, म्हणजे 2 जीवापासून हे 2 देह सुटले की मग कारण देह ते घेऊन हृदयस्थानी प्रवेश. 3 नंबरचं कारण देह आहे महाराज. हे 2 सुटले की 3रा नंबर आहे कारण देह. कारण देह ते घेऊन हृदयस्थानी प्रवेश आहे. आता कारण देहाला घेऊन तो हृदयाच्या ठिकाणी आला. जय गुरु कृपा होय श्रेष्ठ. गुरुची कृपा अतिशय कठीण आहे महाराज. रोज तुमच्या स्वप्नात देव येईल, रोज तुमच्या स्वप्नात पांडुरंग येईल, रोज तुमच्या स्वप्नात विठ्ठल येईल, दत्त महाराज येतील, भगवान विष्णू येईल, भगवान श्रीकृष्ण येईल, सगळे देव तुमच्या स्वप्नात येतील. पण सद्गुरू कधीच येणार नाही स्वप्नात. सद्गुरू स्वप्नात येणं हे भाग्याचं लक्षण आहे. कारण सद्गुरू त्याला म्हणतात की तो निर्गुणातून सगुण आहे. निर्गुणातून सगुण आहे, कार्य करून राहिलेला आहे. आणि म्हणून जय गुरु कृपा होय श्रेष्ठ, तै सुटे कारण देयाची गाठ. जी गाठ भगवंताने गोकुळामध्ये दाढी वेणीची बांधली, ती गाठ होती कारण देयाची. नाही सुटता आली दोघांना. पण जेव्हा त्यांची फजिती महत्वाची आहे. आमची सुद्धा काय आहे? फजिती.
ती फजिती नंदाच्या घरापर्यंत गेली. यशोदेला कारण सांगितलं, यशोदे बघ बघ यशोदे, ही कोणी गाठ मारली. इतक्यात देव बाहेर आले. काय झालं म्हणे, फक्त गाठीकडे पाहिलं, गाठ सुटली. जय गुरुकृपा हो श्रेष्ठ, तै सुटे कारण द्यायची गाठ, आणि मग महाकारण प्रगट, चतुर्थ देव जाणपा. कारण द्यायची गाठ सुटली की महाकारण प्रगट तुम्हाला दिसायला लागलं. बरं का? जय अपरोक्ष होय ज्ञान, जय परमेश्वर ते दर्शन, तै सुटे महाकारण, मोक्ष होय जीवासी. किती लांब. मोक्ष सोपा नाही, मुक्ती सोपी नाही. जरी मोक्ष आपल्याला प्राप्त झाला, जरी आपल्याला मुक्ती प्राप्त झाली, तरी सुद्धा मुक्तीवरील भक्ती, नुसती मुक्ती मिळाली, मोक्ष मिळाला, ज्ञान झालं, मला ज्ञान झालं, तुका म्हणे जाण व्हावे लहानवणी. मुक्तीवरील भक्ती, मुक्ती प्राप्त झाली उद्धवाला. उद्धवाला मुक्ती मिळाली, देवाने दिली मुक्ती. पण उद्धव म्हणतो, देवा आता मला काही बरं वाटत नाही, फार कारण तुमची संगतच नाही, तुमची सेवा करायला मिळत नाही. मग भगवंताने असं वर्म सांगितलं की मुक्तीवरील भक्ती त्याला दिली, आणि मग उद्धवाला आनंद झाला. बरं का? आणि हे जे आहे नामस्मरण, नाम त्याला म्हणतात की अनाम शक्ती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणामध्ये तुम्ही किती धांडवलं तरी नाम तुम्हाला कुठेच लिहिलेलं दिसणार नाही. ते नाम फक्त सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाया देदी. सद्गुरूला शरण गेल्याशिवाय नाम नावाची वस्तू आपल्याला प्रगट दिसणार नाही. आणि म्हणून एक गोष्ट फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे, नामस्मरण करायचंय, पण ते अशा पद्धतीने झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, जागरण. चोर जागतो, रात्रभर चोर जागतो. आणखी जो विषयी आहे, विषयी रात्रभर जागतो स्त्रीच्या अभिलाषेने, नाही का? आणि त्याचप्रमाणे आपली जी भूमिका आहे, जागरण, गात जागा, गात जागा, प्रेम मागा. आपल्याला जागायचंय, उगीच जागरण करायचं नाही. जुगारी अख्खी रात्र जागतात. जुगाऱ्यांना उजाडलं कधी माहीत होत नाही बाबा. आणि जिचा नवरा जुगार खेळत असेल, तिने एक गोष्ट लक्षात ठेवायची, नवऱ्याला बोलवायला कधीच जाऊ नको. सकाळी 10 वाजले तरी त्याला बोलवायला जाऊ नको, आणि मार खायचा असेल तर जा, कारण तो हरलेला असतो. तो हरलेला असतो. त्याचा मुलगा जरी बोलवायला आला ना, त्याला माहिती आहे गुरु कोण आहे. घरी जाऊन बायकोला मारल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याला तिथेच सोडू द्या, तिथे सोडू द्या. त्याचं जागरण तिथेच होऊ द्या. आपल्याला जागरण करायचं असेल, मोक्ष पदाला जायचं असेल, तर एवढंच जागरण करायचे, गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. बस. तोची भक्त सत्य साचा, तोच भक्त खरा आहे, तोच सत्य आहे, तोच खरा आहे. एका जनार्दनी म्हणे वाचा. नाथ महाराज आपल्या मुखातून सांगतात की तोच खरा भक्त आहे, आणि त्याच्यासारखे आपण झालो तर निश्चित आपल्याला मोक्ष प्राप्त होईल, मुक्ती मिळेल, लक्ष्य 84चा फेरा चुकेल, भवाब्दी तारक आपण होऊ. भवसागरातून पार गेल्याशिवाय राहणार नाही. तारू भला पांडुरंग, पाय भिजून येते अंग. त्याचं एकदा भजन करूया माऊलीचं. ज्ञानेश्वर माऊली